नमस्कार मित्रांनो, तुमच्या जर कुटुंबातील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जर लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल तर कोणत्याही शासकीय योजनेचा जर लाभार्थी असेल आणि त्यांना दरमहा 1500 रुपये महिना दिला जात असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा किंवा तुमचा जर पगार झाला नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, या अगोदरच मी व्हिडिओ बनवलेला होता की 15 एप्रिलपासून तुमच्या बँक खात्यावरती 2 महिन्याचे 3000 रुपये पगार हे जमा होईल। पण अजूनही हे पैसे टाकायला सुरुवात झालेले नाहीत। काही तांत्रिक कारणास्तव तुमचा येणारच, पण त्या अगोदर काही लोकांच्या त्या व्हिडिओला कमेंट होत्या की गेल्या 3 महिन्यापासून आमचा पगार झाला नाही। तर आता त्यांनी काय करायचं, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्र शासनाने तुमचा जो पगार आहे, अनुदान आहे, तो पगार तो अनुदान DBT द्वारे देण्यात येत आहे। तर आता DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो बँक खाते लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये हे थेट पैसे दिले जातात। केव्हापासून दिले जात आहेत, तर डिसेंबर 2024 पासून मित्रांनो असे झाले आहे की महाराष्ट्रातील जवळपास 30 ते 40% पेन्शनधारक लाभार्थी आहेत, त्यांचं या ठिकाणी आधार प्रमाणीकरण राहिलेले आहे किंवा त्यांची नोंदणी राहिलेली आहे। मग त्यांनी काय करायचं आहे, गेल्या 3 महिन्यापासून तुमचा जर पगार झाला नसेल तर तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे। त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, जे काही डॉक्युमेंट असतील ते त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्या ठिकाणी दिल्यानंतर तुमची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसरे काम म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे। तुमच्या ज्या बँकेत खातं असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल किंवा पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल किंवा इतर कोणतीही बँक असेल, त्यापैकी ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या बँकेत तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन जायचं आहे। त्या बँकेशी तुमचं आधार संलग्न करून घ्यायचा आहे, तरच तुम्हाला येणारा जो मार्च असेल किंवा एप्रिलमध्ये जो पगार येईल तो पगार क्लिअर येईल, अन्यथा तुम्हाला पगार येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधार संलग्न करून घ्या। त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर राहिलेल्या 3 महिन्याचे पैसे या ठिकाणी जमा होईल। अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली आहे। धन्यवाद।